तिने छावा चित्रपटावरून पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे। ती अशी म्हणते की व्यवस्थेच्या अभावामुळे हजारो लोकांचे मृतदेह जेसीबीने उचलले जातात, ते त्यावेळेला कोणी रोष व्यक्त करत नाही, मात्र 500 वर्षापूर्वीच्या काल्पनिक इतिहासावर लोक आता रोष व्यक्त करताना दिसतात, असं वादग्रस्त वक्तव्य तिने केलं। ही कोण सारा नावाची बाई आहे, हिला दर्शिक लाज वाटायला पाहिजे की ज्या वेळेला भारत 600 वर्ष मुघल, निजाम, आदिलशाही, कुतुबशाही, पोर्तुगीज, डच यांच्या गुलामगिरीचा सामना करून हजारो महिलांची इज्जत लुटल्या जात होती, हिंदूंची कत्तल चालू होती, त्यावेळेला 2 छत्रपती यांनी या सगळ्यांना थोपवण्याचं काम केलं आणि स्वराज्य निर्माण केलं। त्या बाईला यांच्या पराक्रमाची काय गाथा माहीत आहे आणि या गोष्टी या इतिहासाला ती काल्पनिकमध्ये तिला लाज शरम वाटते का काय तिला? त्या बाईला जो इतिहास आमचा मराठ्यांचा महाराष्ट्रामध्ये आहे त्या इतिहासाला तू काल्पनिक म्हणते, तुला काय माहीत आहे का? आणि अशा निर्लज्ज बायांनी या इतिहासाला बोलू नये। आणि माझं महिलांना आव्हान आहे की जी संभाजीराजांनी लढाई या त्या काळात लढली आणि जो धर्म वाचवला, महिलांची अब्रू वाचवली, अगदी स्वराज्य देखील वाचवलं, अशाचा अपमान करणारी जर महिला असेल तर महिलांनी तिचा थोवा ठेचायला पाहिजे।